काही प्रयत्न होतीलच. तो युद्ध नीतीचा एक भाग असेल. मी तेच म्हणत होतो. देव काय, दैत्य काय, सर्वजण सृष्टीचाच एक भाग आहे. संहार होण्यापूर्वी त्यांनाही समान संधी मिळायला हवी. आपण हे असं का म्हणता आहात ह्याचा अर्थ लक्षात येतो आहे. आपण सृष्टीचे कर्ता आहात. स्वाभाविकपणे त्याचा विध्वंस होऊ नये असाच आपला हेतू असणार. ते उचितही आहे. परंतु धर्माच्या स्थापनेसाठी, त्याच्या रक्षणासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्यासाठी हे युद्ध अटळ आहे. मणी आणि मल्ल यांना आपण वरदान दिले. ते अपरिहार्य होते. त्यांनी दैत्यांसोबत मनुष्याचेही कल्याण केले. पण ते त्रिमूर्तींचे अस्तित्व मान्य करेनासे झाले. एवढेच नव्हे तर त्यांनी मनुष्य कल्याणाचे जे कार्य हाती घेतले होते तेही सोडले. संपूर्ण सृष्टीस त्यांनी वेठीस धरले. असं असताना श्री महादेव सांब सदाशिव आहेत म्हणून सगळ्यांना क्षमा करतील असं नव्हे. परंतु दैत्य कुळाला एक संधी मिळावी असे मला वाटते. का आणि कशासाठी? या सृष्टीचा संहार टाळण्यासाठी. अशुभाबरोबर शुभही नष्ट होते म्हणून आपली चिंता सार्थ आहे. मी दैत्य कुळालाही संधी देईन. पण ती संधी शेवटची असेल. त्यानंतर त्यांना क्षमा नाही. हे उचित ठरेल. परंतु त्यातून ते सत्याला कमी लेखतील. देवांना शक्तिहीन समजतील. असं असेल तर अशुभाचा संहार व्हायलाच हवा. मी त्याचे समर्थन करतो. ह्या युद्धातून एक निश्चित घडेल. सर्वांचा सत्यावरचा विश्वास दृढ होईल.